श्री क्षेत्र शेंदुर्दना बाजार येथील गुरुमाऊली श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काल 8 डिसेंबर रोजी गुरुकुंज आश्रम येथून काढण्यात आलेल्या कलश पदयात्रेने पंचक्रोशी अक्षरशः भक्तिरसाने निनादून गेली होती। गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रम येथील महासमाधीचे पूजन करून तेथून पायदळ कलशयात्रा तिवसा शहर व नंतर पुण्यभूमी शेंदुर्दना बाजारपर्यंत निघाली होती। तेव्हा ती ढोल ताशे टाळ मृदुंग ठिकठिकाणी पुष्पवर्षावाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। काल 8 डिसेंबर रोजी श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी समारोपीय महोत्सव व दत्त जयंती महोत्सवाच्या महाराजांच्या पुण्यभूमी शेंदुर्दना बाजार येथे पहाटे 5 वाजता सतीश सावरकर यांच्या हस्ते तीर्थस्थापना व श्रीकांत महाराज यांच्या हस्ते श्रीच्या महासमाधीस अभिषेक करून प्रारंभ झाला। त्यानंतर 5:30 ते 6:30 वाजता ज्ञानाचा कार्यक्रम झाला। या प्रसंगी संतसेवक देवीदास महाराज यांनी चिंतन प्रकट केले। 9 वाजता श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम येथून अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कलश यात्रा निघाली। तेव्हा कलश यात्रेचे पूजन व राष्ट्रसंताच्या महासमाधीचे पूजन डॉक्टर अनिल सावरकर व जनार्दन पंत बोथे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर महाआरती होऊन ही कलश पदयात्रा तिवसाकडे रवाना झाली। गुरुकुंज धाम तिवसा व गुरुग्राम शेंदुर्दना बाजारपर्यंत जवळपास 11 किलोमीटर अंतर निघालेल्या या पदयात्रेत अनेक महिला, पुरुष व बालगोपाल भक्तगण तल्लीन झाले होते। टाळ मृदुंगाच्या व ढोल ताशाच्या गजरात विविध प्रकारचे भजने, भक्तिगीते म्हणत ही पदयात्रा दुपारी 1 वाजता गुरुग्राम शेंदुर्दना बाजार येथे पोहोचली। ठिकठिकाणी संत अच्युत महाराजांच्या चरण पादुकाचे पूजन करण्यात आले होते। तिवसा शहरातील पंचवटी चौक ते पेट्रोल पंप चौक ते पुन्हा पंचवटी चौक अशी भ्रमण करीत ती निघालेल्या भव्य दिव्य पदयात्रेतील भक्तिमय वातावरणाचे अनेकांनी दर्शन घेतले। जनसमर्थन न्यूज, तिवसा, अमरावती।